अखिल विश्वात शांतता नांदावी, देश, धर्म आणि संस्कृतीचे रक्षण व्हावे, त्याचबरोबर मानवजातीची सद्भावना वाढीस लागावी, या उदात्त हेतूने जे सेवेकरी कार्य करत आहेत ती खरोखरच एक प्रकारची राष्ट्रभक्तीच आहे. ते सेवेकरी पुण्यवान आणि भाग्यवान आहेत आणि देशाच्या सेवेसाठी ते अब्जचंडीची सेवा पूर्ण करत आहेत. जगभरात तिसऱ्या महायुद्धाचे ढग घोंगावू लागलेले आहेत. देशात जगभरात जनतेची हानी होऊ नये, संरक्षण व्हावे, यासाठी अब्जचंडीची सेवा पूर्ण करणे गरजेचे आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात असल्यामुळे आपण समस्त सेवेकरी भाग्यवंत आहोत. दरवर्षी श्रावण मासात सेवेकऱ्यांनी प्रतिनिधी स्वरूपात ज्योतिर्लिंग ठिकाणी जाऊन श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने मानसन्मान करावा आणि रुद्रसेवा भगवान शिवाच्या चरणी अर्पण करावी. देशभरातील तीर्थक्षेत्री जाणारे नागरिक हे आध्यात्मिक वृत्तीचे असतीलच असे नाही. या लोकांना आध्यात्मिक मार्गाला लावण्याचे कार्य सेवेकऱ्यांनी केले पाहिजे. जे अध्यात्माकडे वळतात त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. थोर संत गाडगेबाबाच्या भूमीतून दरमहा स्वच्छता अभियान राबवण्याचे सेवेकरी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेस पात्र ठरतात. भर पावसात हे स्वच्छता अभियान करतात. पावसाळ्यात नद्यांनी रौद्ररूप धारण केलेले आहे, त्यामुळे अशा वेळेस त्यांची ओटी भरावी आणि श्रीफळ दहीभात त्यांच्यामध्ये अर्पण करावा. काही लोक जलाशयाजवळ राहतात, त्यांना जलदेवतेची बाधा होते. बाधा झाल्यावर त्यांनी ही उपाययोजना करावी. पावसाळ्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्पदंशाचे प्रकार सर्रास घडतात. अशा वेळी त्यांनी आघाड्याची मुडी घासून सर्पदंशाच्या ठिकाणी लावल्यास विष तात्काळ उतरते आणि मानवहानी होत नाही. हे लक्षात घेऊन नागपंचमीच्या दिवशी आघाड्याची माळ नागदेवतेला अर्पण करावी. दरवर्षी येणाऱ्या गणपती पंधरवड्यात सेवा केंद्रामध्ये सामुदायिक भागवत सप्ताह घेण्यासाठी हिरवा कंदील दिलेला आहे. तर पितृ पंधरवड्यामध्ये आपण पितरांची सेवा अवश्य केली पाहिजे. त्यांच्या कृपा आशीर्वादाशिवाय आपली प्रगती होत नाही. श्री गुरुपीठात अष्टशक्तिपीठांचा अपूर्व संगम झाला आहे, त्यामुळे प्रचंड ऊर्जा गुरुपीठात निर्माण झालेली आहे. ही ऊर्जा सकारात्मक कार्यासाठी, ग्राम अभियानासाठी आणि स्वामी कार्य सक्षम करण्यासाठी वापरावी. येणाऱ्या दत्त जयंतीपर्यंत आपण श्री स्वामी समर्थ जप हा लिहून काढावा. फावल्या वेळात इतर गोष्टी न करता आपण हा जप लिहून काढावा. मूल्यसंस्कार विभागाच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यास गुरुमाऊली गुरुजन प्रतिनिधी झोकून देऊन कार्य करत आहेत. प्रश्नोत्तर विभागातही जास्तीत जास्त हातांची नितांत गरज आहे. येणाऱ्या सिंहस्थापूर्वी सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलचे एक दालन सुरू करण्याचा मानस आहे. कॅन्सरसारख्या असाध्य आजारावर सप्तरंगी मुळी, रानभेंडीची मुळी आणि वेखंड हा रामबाण उपाय आहे. मोबाईलवर तासनतास गुंतून राहिल्याने व्यक्ती आत्मकेंद्रित बनत चाललेला आहे आणि त्यामुळे कौटुंबिक संवाद देखील कमी होत चाललेला आहे. याकरता कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून आपला जास्तीत जास्त वेळ सामाजिक कार्यासाठी आपण द्यावा.